नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम. सतीश शिर्के या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा. आणि हो, कॉमेंटमध्ये छान कॉमेंट्स करा, जेणेकरून आम्हाला असेच चांगले नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी त्या ठिकाणी पाठबळ मिळेल. शिकाल भाषण तर कराल शासन. चांगलं भाषण यावं, चांगला वक्ता व्हावं, ही प्रत्येक व्यक्तीची त्या ठिकाणी अपेक्षा असते. मात्र स्टेज डेअरिंग यायचं कसं, स्टेज डेअरिंग वाढवायचं कसं, सभा धीटपणा आपल्या अंगी कसा यायला पाहिजे, व्यासपीठावर गेल्यानंतर न घाबरता न भीता कसं बोलता यावं, असा प्रश्न अनेकांना पडतो. बऱ्याचशा वेळेला असं होतं की स्टेजवरती भाषण करायला गेल्यानंतर जे बोलायचं तेच आपण विसरून जातो. हातपाय थरथर कापू लागतात, घशाला कोरड पडते, कधी कधी आपल्या तोंडातून शब्द बाहेर पडत नाही, आठवेन असं होतं आणि एकूणच हृदयाची धडधड सुद्धा त्या ठिकाणी काय होतं, वाढते. आणि मग आपल्याला स्टेज डेअरिंग कसं मिळवायचं आणि सभा कशा पद्धतीने जिंकायचं, चांगल्या पद्धतीनं भाषण कसं करायचं, याची टिप्स या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे. नवे यापूर्वी अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिलेले आहेत आणि यापुढे सुद्धा चांगलं उत्तम व्हिडिओ देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मग आपल्याला या सभाधीटपणा कशा पद्धतीने आणायचा आणि कशा पद्धतीनं आपल्याला धाडसानं भाषण करायचं, याचं मंत्र आणि तंत्र या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे. यामध्ये पहिली टिप्स मी आपल्याला सांगेल, पहिला मंत्र सांगेल की बोलण्याची संधी सोडू नका. कदाचित संधी मिळेल न मिळेल, संधी ही मिळवायची असते आणि ती संधी तुम्ही मिळवत राहा. जिथं जिथं शक्य होईल तिथं बोलण्याचा प्रयत्न करा. मी तर या पुढे जाऊन म्हणेल की जोपर्यंत आपल्याला संधी मिळत नाही, तुम्ही संधी घेत नाहीत, तोपर्यंत तुमच्या जवळ एखादा कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमामध्ये अगदी स्टेज सजावटीमध्ये तुम्ही सहभाग घ्या. मग अगदी टेबल मांडणं असेल, खुर्च्या मांडणं असेल, बॅनर लावणं असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी बैठक व्यवस्था करणं असेल, याच्या निमित्तानं स्टेज जवळ जा, जेणेकरून तुमचा स्टेजवरचा वावर वाढेल आणि तुमचं स्टेज डेअरिंग वाढायला त्या ठिकाणी मदत होईल. त्यानंतर काही घरगुती कार्यक्रम असतात. कुठंतरी जेवायला गेलात तर अगदी सहज आपण त्या जेवण देणाऱ्याचं, दात्याचं आभार मानतो. संधी घ्या, बोला तिथे. एवढंच नाही तर घरगुती वाढदिवस असेल, अगदी 10वा असेल, 13वा असेल, वर्षश्राद्ध असेल, जिथं संधी मिळेल तिथं बोलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जेव्हा तुम्हाला कार्यक्रम असतो कुठे, त्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला एक करता येईल की सूत्रसंचालकाची भूमिका जर मिळाली, पार्ट टाइम मिळाली, तरी निदान थोडंफार सूत्रसंचालकाची भूमिका हा वक्त्याची पहिली पायरी असते असं मला वाटतं. ती संधी घ्या. त्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला सांगता येईल की काही कार्यक्रमामध्ये अध्यक्ष निवड असेल, अनुमोदन असेल, तिथं तुम्ही संधी घ्या. अगदी 1 ओळीचं, 2 ओळीचं, 3 ओळीमध्ये हा रोल त्या ठिकाणी असतो. आभार प्रदर्शनाचा रोल घेता येईल. मग अध्यक्ष निवड असेल, अनुमोदन असेल, त्याचबरोबर आभार प्रदर्शन असेल, इथं तुम्हाला संधी घेता येईल. त्यानंतर अगदी प्रास्ताविक करणं असेल, पाहुण्यांची ओळख करून देणं असेल, अशा लहान मोठ्या संधी वक्तृत्वाच्या जिथे मिळतील तिथं जर तुम्ही व्यासपीठावरती जाण्याचा प्रयत्न केला तर आपोआप तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल आणि तुम्हीचं स्टेज डेअरिंग त्या ठिकाणी वाढायला मदत होईल. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगता येईल की विषयाचा सखोल अभ्यास करा. जो विषय तुम्ही घेतलेला आहे त्याचा अभ्यास असला पाहिजे. तुम्हाला ज्या विषयावरती बोलायचं आहे त्याचा तुमचा अभ्यास असला पाहिजे. तुम्ही त्यावरती चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, सराव केला पाहिजे, जेणेकरून त्या विषयाची चांगल्या पद्धतीनं तुमची सराव होईल, ज्ञानामध्ये वाढ होईल, सखोल ज्ञान तुम्हाला त्या गोष्टीचं मिळालं पाहिजे. त्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष सखोल ज्ञान मिळाल्यानंतर अगदी कागदावरती प्रारंभ कसा करायचा, मध्य कसा करायचा, शेवट कसा करायचा, याची जुळणी करा, मनोमन त्याचं चिंतन करा आणि आत्मविश्वासाने त्या ठिकाणी सामोरं जर गेला, सखोल अभ्यास जर तुमचा असेल तर तुम्हीचं ज्ञान चांगलं असल्यानंतर तुम्हाला ते मांडायला त्या ठिकाणी सोपं जातं. जर तुमच्याकडे ज्ञान नसेल आणि तरी तुम्ही प्रयत्न केला तर गाडी अटकते आणि मग आपला आत्मविश्वास त्या ठिकाणी काय होतो, खचला जातो. त्याऐवजी सखोल ज्ञान आणि पूर्ण तयारीनिशी भाषणाला त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. त्यानंतरची टिप्स तुम्हाला सांगता येईल, चर्चा करा, गप्पा मारा. एखादा विषय घ्या आणि त्या विषयावरती 4 चौघामध्ये, कुटुंबामध्ये, मित्रमंडळीमध्ये तुम्ही काय करा, चर्चा करा. त्यानंतर त्याच्यावरती विषयावरती गप्पा मारा
चर्चा करणं, गप्पा मारणं, तुम्हाला जे ज्ञान त्या विषयाचं आहे त्याची मांडण्याचं कौशल्य तुमच्यामध्ये प्राप्त होईल आणि आपोआप तुमचं स्टेज डेअरिंग त्या ठिकाणी वाढेल, सभाधीटपणा वाढेल आणि तुम्ही चांगलं भाषण करण्याला त्या ठिकाणी लागू शकाल. कोणत्याही गोष्टीला सराव असणं गरजेचं आहे. त्यामुळं भाषणाला जाण्यापूर्वी, उभं राहण्यापूर्वी त्याचा सराव करणं अत्यंत गरजेचं आहे. विषय तुमचा निश्चित झाला, काय बोलायचं ते ठरलं, त्यानंतर तुम्ही त्याचा सराव केला पाहिजे. मला वाटतं हा सराव करण्याचं साधन म्हणजे अगदी एखादा मुलगा असेल तर त्या मुलानं आपल्या आईवडिलांसमोर त्याचा सराव करावा. मुलगा असेल तर आईवडिलांसमोर सराव करावा. एखादा पुरुष असेल तर पत्नीला त्याचं भाषण ऐकायला हवं. एखाद्या पत्नीला वक्ता व्हायचं असेल तर पतीसमोर भाषण करावं. याही उलट तुम्हाला मी जाऊसा सांगेल साकील, तुम्ही जिममध्ये गेलात, व्यायामशाळेमध्ये गेलात तर तिथं मोठमोठे आरशे लावलेले असतात आणि तो कशा पद्धतीने व्यायाम करतो तो त्या आरशामध्ये पाहतो, कशा पद्धतीनं मसल त्या ठिकाणी चालतात आणि त्याला काय होतं, प्रोत्साहन मिळतं. वक्त्यानं सुद्धा ते करणं गरजेचं आहे. एखादा मोठ्या आरशामध्ये हावभाव करून अगदी तुम्ही स्टेजवर उभे आहात या पद्धतीनं तुम्ही सराव करा. समुद्र किनाऱ्यावरती जा, एखाद्या माळरानावरती जा, शेतामध्ये जा आणि मोठ्यानं त्या ठिकाणी बोलायला सुरुवात करा. तुमचा आवाजाचा चढ उतार त्या ठिकाणी लक्षात येईल आणि चांगला सराव केल्यानंतर तुमचं भाषण कौशल्य वाढेल, स्टेज डेअरिंग वाढेल आणि धाडसानं बोलायला तुम्ही त्या ठिकाणी तयार व्हा. भाषणे ऐका. तुम्हाला बोलायचंय तर तुम्हाला भरपूर ऐकावं लागेल आणि त्यासाठी मोठमोठ्या वक्त्यांची भाषणे सभागृहामध्ये जाऊन ऐका. अगदी सोशल मीडियावरती सुद्धा अनेक भाषणे त्या ठिकाणी उपलब्ध होतात. ती भाषणं ऐका, त्याचं निरीक्षण करा, त्यांच्या शब्दपेकीचं निरीक्षण करा, त्यांच्या देहबोलीचं निरीक्षण करा, त्यांच्या हावभावाचं निरीक्षण करा, आवाजातील चढ उताराचं निरीक्षण करा आणि त्यांची ती कथन शैली जी आहे, बोलण्याची लकब आहे, त्याच्यामधून काही तुम्हाला मिळतंय का, त्याचा त्या ठिकाणी टिप्स तुम्हाला घेता येईल आणि त्यानंतर अशा बोलण्यानं तुमच्या ज्ञानामध्ये सुद्धा वाढ होईल. अगदी एक भाषण ऐकलं तुम्ही 1 तासाचं तर 100 पानाचं पुस्तक वाचल्यासारखं आहे. त्यामुळं भरपूर भाषण ऐका, कीर्तन ऐका, प्रवचन ऐका, जेणेकरून तुमच्या ज्ञान वृद्धिंगत होईल आणि ते वृद्धिंगत झालेलं ज्ञान तुम्हाला कोणत्याही व्यासपीठावरती आणि कोणत्याही विषयामध्ये गुंफन करून त्या ठिकाणी मांडता येईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल, स्टेज डेअरिंग वाढेल आणि तुम्ही अगदी सभा जिंकायला त्या ठिकाणी सज्ज व्हाल. आत्मविश्वास बाळगा. जेव्हा तुम्ही भाषणाला जाणार आहात तत्पूर्वीच तुमच्यामध्ये प्रचंड ठासून आत्मविश्वास हा भरलेला असला पाहिजे. तुम्ही जर म्हटलात मला जमेल का, त्या ठिकाणी मला येईल का असं म्हटलं तर तुमचं भाषण चुकणार, तुम्ही अडकणार. म्हणून आत्मविश्वासानं त्या ठिकाणी सामोरं जा. एक गोष्ट लक्षात ठेवा की आता जे मोठे वक्ते म्हणून नामांकित झालेले आहेत, नावाजलेले वक्ते होऊन गेलेले आहेत, त्यांची सुरुवात सुद्धा अशीच अडखळत झालेली होती. हे लक्षात घ्या. 99% लोकांची पहिली काही भाषणं अडखळत गेलेली आहेत. ज्या स्टेज डेअरिंगच्या समस्या आज तुम्हाला भेडसावायत त्यावेळेस त्यांना सुद्धा त्या भेडसावतात. म्हणून आत्मविश्वासानं त्या ठिकाणी सामोरं जा. व्यासपीठावरती बसताना, त्यानंतर डायसपर्यंत जाताना, बोलताना अगदी तुम्ही पट्टीचे वक्ते आहात याच भावनेनं तुम्ही सामोरं गेलं पाहिजे, जेणेकरून आत्मविश्वासानं गेल्यानंतर तुमचं भाषण त्या ठिकाणी सुंदर होईल. त्यानंतर गडबड करण्याचं, कुठलंही त्या ठिकाणी काही करण्याचं दमदार सुरुवात करा. तुमचं वावरणं, तुमचं हास्य, तुमची बॉडी लँग्वेज या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या पद्धतीने असतात. चांगला वेश परिधान करा, कारण तुमचं एकूणच व्यक्तिमत्व हे काय करतं, श्रोत्यांवरती प्रभाव त्या ठिकाणी पाडतं. भाषणाची सुरुवातच अशी दमदार झाली पाहिजे, जेणेकरून अगदी वक्ते जे श्रोते आहेत त्या श्रोत्यांचं लक्ष तुमच्याकडे केंद्रित झालं पाहिजे आणि पुढची अर्धा तास असेल, 1 तास असेल, जी वेळ तुम्हाला दिलेली असेल ते वेळेपर्यंत तुमचे श्रोते तुम्हाला खिळून ठेवता आले पाहिजेत. म्हणून आत्मविश्वासानं सामोरं जाणं अत्यंत गरजेचं आहे. मला वाटतं या सर्व टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही स्टेज डेअरिंग वाढणार आहे, सभाधीटपणा वाढणार आहे आणि तुम्ही आत्मविश्वासानं बोलायला लागणार आहात. हा आत्मविश्वास मला या निमित्तानं तुम्हाला द्यायचा आहे. धन्यवाद.